गुड आफ्टरनून. ह्या पर्टिक्युलर प्रॉब्लेममध्ये, ह्या व्हिडिओमध्ये आपण हा आणखीन एक प्रॉब्लेम प्रोजेक्शन ऑफ प्लेन मधला, ज्याच्यामध्ये आपण हेक्झागोनल लॅमिना हा व्हीपीला आणि एचपीला इन्क्लाइंड असला तर त्याचे आपण फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू कसा काढतो हे ह्या व्हिडिओमध्ये आपण पर्टिक्युलर बघणार आहे. प्रॉब्लेम पहिला मी वाचतो. हेक्झागोनल लॅमिना ऑफ साइड्स 25 मिलीमीटर रेस्ट ऑन वन ऑफ इट्स साइड्स ऑन एचपी. महत्वाचं प्रॉब्लेम मध्ये त्यांनी हेक्झागोनलची एज लेंथ दिलेली आहे 25 आणि त्यांनी फ्रीडम आपल्याला दिलेलं आहे की त्या हेक्झागॉनची कुठलीही एखादी एज घ्या आणि ती एज कशामध्ये रेस्ट करा, एचपी मध्ये रेस्ट करा. द साइड अपोजिट टू द साइड ऑन विच इट रेस्ट. हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आणि कन्फ्युज करणारं स्टेटमेंट आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे, जी साइड तुम्ही एचपी मध्ये रेस्ट केलेली आहे त्या साइडची अपोजिट साइड ही 25 मिलीमीटर एचपीच्या वरती पाहिजेत. दोन वेगळ्या एजेस आहेत त्या. जी एज रेस्ट झालेली आहे ती वेगळी आहे आणि इथं जी 25 मिलीमीटर डायमेन्शन देऊन स्पेसिफिक सांगितलेली आहे ती वेगळी आहे. त्यामुळे ते व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे. अँड द साइड ऑन विच इट रेस्ट मेक्स 45 डिग्री टू व्हीपी. पुन्हा त्याच एजला ते आले ज्या एज वरती एचपी मध्ये ती रेस्ट होती ती एज काय झाली पाहिजे, व्हीपीला 45 डिग्री इन्क्लिनेशन मध्ये असली पाहिजे. प्रॉब्लेम आपल्याला 3 स्टेप मध्ये सॉल्व्ह करायचा आहे. पहिली स्टेप ज्याच्यामध्ये आपण टॉप व्ह्यू मध्ये ट्रू शेप काढून घेणार. सेकंड स्टेज जिथं आपण प्रॉब्लेम मध्ये जसं मेन्शन केलेलं आहे त्याच्यानुसार फक्त एचपीचं इन्क्लिनेशन काढून घेणार आणि नंतर एचपी मधला फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू जो आहे त्याचा उपयोग करून इन्क्लिनेशन विथ बोथ व्हीपी आणि एचपी आहे असं असताना आपण फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू काढू. ठीक आहे. तो ब्रीफ मध्ये तुम्हाला मी प्रॉब्लेम काय आहे आणि एक्सपेक्टेड आपल्याला काय करायचं आहे ते सांगितलं. बघा, मी शून्यातून सांगतो. रेफरन्स लाईन काढण्यापासून, रेफरन्स लाईन साठी मी लाईन कमांड मध्ये गेलो, ऑर्थो मोड ऑन केला. ऑन करून मी एक हॉरिझॉन्टल लाईन काढून घेतली. राईट क्लिक, एंटर. हे रेफरन्स लाईन काढून घेतली. आता मला एक हेक्झागॉन काढायचा आहे. सो हेक्झागॉन काढण्यासाठी मी पॉलिगॉन कमांड मध्ये गेलो. पॉलिगॉन कमांड मध्ये क्लिक करून, क्लिक केल्यानंतर ते पहिली गोष्ट विचारतं इंटर नंबर ऑफ साइड्स. आपल्याला हेक्झागॉन पाहिजेत. हेक्झागॉन म्हणजे 6 साइड. सो मी तर 6 पुट केलं आणि एंटर प्रेस केलं. आता समोर विचारतं ते स्पेसिफाय सेंटर ऑफ द पॉलिगॉन. इथं जर तुम्ही क्लिक केला तर पुन्हा 2 ऑप्शन दिसतात तुम्हाला, इन्स्क्राइब्ड इन सर्कल आणि सर्कमस्क्राइब्ड अबाउट सर्कल. हे म्हणजे काय, मी एक सेपरेट व्हिडिओ याच्यावरती बनवून तुम्हाला सांगतो. ह्या पर्टिक्युलर प्रॉब्लेम मध्ये त्यांनी हेक्झागॉनची काय दिलेली आहे, एज लेंथ दिलेली आहे पर्टिक्युलर 25. त्या 25 एज लेंथनच आपल्याला हेक्झागॉन काय करायचं आहे, ड्रॉ करायचा आहे. त्यामुळे ह्या मेथडॉलॉजीला गडबड करून जायचं नाही. मी एस्केप बटन प्रेस करतो. एस्केप बटन प्रेस करून मी परत बघा पॉलिगॉन कमांड मध्ये येतो. पॉलिगॉन कमांड मध्ये आलो. नंबर ऑफ साइड 6 पुट केलं. पुट केल्यानंतर हे समोर स्पेसिफाय सेंटर ऑफ द पॉलिगॉन म्हणतं, ह्याच्यावरती क्लिक करायचं नाही. ह्याच्यावरती क्लिक करायचं नाही. राईट क्लिक करा आणि राईट क्लिक करून तुम्हाला इथं एज हा ऑप्शन दिसतो. सो एज ऑप्शन दिसल्यानंतर मग क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ते विचारतं स्पेसिफाय फर्स्ट एंड पॉइंट ऑफ द एज. आत्ता पहिल्यांदा एकदा क्लिक करा. क्लिक केल्यानंतर कमांड लाईन मध्ये तुम्हाला दिसतंय स्पेसिफाय फर्स्ट एंड पॉइंट ऑफ द एज, स्पेसिफाय सेकंड एंड पॉइंट ऑफ द एज. स्पेसिफाय सेकंड एंड पॉइंट ज्यावेळी तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे काय करायचं, तुम्हाला ऍक्च्युअली एज लेंथ द्यायची आहे 25. इथं जर मी आता 25 कीपॅडवरती एंटर करून, कीपॅडवरती टाईप करून जर मी एंटर केलं तर 25 एजचा असा दिसणारा हेक्झागॉन क्रिएट होईल. इथं जर तुम्ही व्यवस्थित बघितला, माझा कर्सर ज्यावेळी इथं आहे, कर्सर बघा कुठं आहे, कर्सर इथं आहे तर हेक्झागॉन असा क्रिएट होतो. आणि कर्सर मी आता बघा थोडासा वरती घेऊन गेलो, इथं घेऊन गेलो तर हेक्झागॉन कसा क्रिएट होतो बघा. कर्सर इथं आणला, मी खाली आणला तर हेक्झागॉन हा असा होतो आणि हा असा होतो. 2 वेगळे हेक्झागॉन हे आहेत. बघा, मी इथं आलो, सपोज मी रॅन्डमली काही डायमेन्शन घेत नाही 25चं, किंवा मी 25 डायमेन्शन घेतो. चला 25 डायमेन्शन घेतलं, 25 टाईप केलं आणि आता इंटर केलं तर बघा ह्या पर्टिक्युलर हेक्झागॉन मध्ये ही जी एज आहे, ही जी एज आहे, ही एज ही काय झाली, व्हीपीला परपेंडिक्युलर झाली.
आणि तेच आता मी दुसरा पॉलिगॉन इथे काढतो. पॉलिगॉन कमांडमध्ये आलो. पॉलिगॉन कमांडमध्ये येऊन नंबर ऑफ साइड 6. गडबड करून हे क्लिक करायचं नाही. राईट क्लिक करा, एज मध्ये या. एज मध्ये येऊन स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट मी आता इथं क्लिक केलं आणि क्लिक करून 25 आता मला पुट करायला लागेल. पण ते करण्या अगोदर बघा, हे असं ठेवून जर मी केलं तर मगाशी जसा झाला तसाच होणार क्रिएट. पण कर्सर थोडासा मी वरती घेऊन गेलो तर हा असा काहीतरी क्रिएट होणार. आता बघा मी इथं 25 टाईप केलं आणि आता एंटर केलं तर बघा 2 हेक्सागॉन मध्ये तुम्हाला फरक जाणवतो. फरक का आहे? फरक बघा काय दिसतोय फरक, की इथं ही एज जी आहे ही व्हीपी ला परपेंडिक्युलर आहे आणि इथं ही एज आणि ही एज ही व्हीपी ला पॅरलल आहे. हा, त्यामुळे प्रॉब्लेम मध्ये मेन्शन केलेलं जर असेल पर्टिक्युलर एजच्या बाबतीत ती परपेंडिक्युलर आहे, पॅरलल आहे, तर त्याच्यानुसार आपल्याला काय करावं लागतील, गोष्टी चेंज कराव्या लागतील. त्यामुळे प्रॉब्लेम व्यवस्थित रीड करायचा. तर आपली सिनॅरिओ जो आहे तो असा आहे. हा, त्यामुळे जो नाही आहे तो मी काय करतो, डिलीट करतो. ठीक आहे. तो हा आपला हेक्सागॉन आपण क्रिएट करून घेतलेला आहे. डायमेन्शन मध्ये मी जातो आणि डायमेन्शन मध्ये जाऊन त्याला लगेच डायमेन्शन देऊन घ्या. इथून ते इथं डायमेन्शन किती आहे, 25 आहे. हा मी काढून घेतला टॉप व्ह्यू. आता मला ह्याला लगेच काय करायचं आहे, लेबलिंग करायचं आहे. लेबलिंग करण्यासाठी मी टेक्स्टमध्ये आलो, सिंगल लाईन टेक्स्टमध्ये आलो, इथं आलो, क्लिक केलं. क्लिक करून स्पेसिफिक हाईट मी 3 दिली, रोटेशन अँगल 0 दिला. तिथं ब्लिंक होत आहे. सो ब्लिंक होत असताना आता बघा मी इथं नावं देतो, ए बी सी डी ई आणि एफ. सगळी नावं देऊन घेतली. 2 वेळा एंटर केलं, कमांड मधून बाहेर या. ठीक आहे. सो नावं देऊन घेतली. आता त्याच्यानंतर हा जो काढला आपण, हा काय काढला, टॉप व्ह्यू काढला. आता हा टॉप व्ह्यू काढल्यानंतर आपल्याला फ्रंट व्ह्यू काढायला पाहिजे. आणि त्यांनी प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं आहे की तो हेक्सागोनल लॅमिना एचपी मध्ये एका पर्टिक्युलर एज वरती रेस्ट आहे. त्यामुळं ह्या पर्टिक्युलर हेक्सागोनल शेपला जर मी इकडून बघितलं तर मला दिसताना ही एज, ईएफ एज आणि ईडी एज ह्या दोनच एज दिसणार, बरोबर. आणि एएफ एज किंवा सीडी एज ही मला दिसणार नाही. त्या दोन्ही एज ऍज अ पॉइंट मला फ्रंटमध्ये दिसतील. आणि ईएफ एज आणि एबी एज ह्या ज्या अर्थी एकमेकाच्या मागोमाग आहेत त्या ओव्हरलॅप झालेत. त्यामुळं ईएफ आणि एबी मला दिसताना सिंगल एज दिसणार आणि ईडी आणि बीसी ही दिसताना मला ओव्हरलॅप झालेली एज दिसणार. हा, तर मला आता फ्रंट व्ह्यू काढायचा आहे. फ्रंट व्ह्यू काढायला मी सगळ्यात पहिला त्याचं प्रोजेक्शन करून घेतो. लाईन कमांड मध्ये आलो. लाईन कमांड मध्ये येऊन ऑर्थो मोड ऑन ठेवून मग मी इथून लाईन काढून घेतो. लाईन काढून घेतला, राईट क्लिक एंटर. इन्शुअर करा इथं जाऊन ऑब्जेक्ट स्नॅप ट्रॅकिंग मध्ये सिलेक्ट ऑल केलेलं आहे, ओके केलेलं आहे. मी पहिलं प्रोजेक्शन काढून घेतलं. राईट क्लिक किंवा लाईन कमांड मध्ये जा. लाईन कमांड मध्ये जाऊन प्रत्येक पॉईंट पासून बघा मी ई पासून प्रोजेक्शन काढलं काय आणि बी पासून प्रोजेक्शन काढलं काय, ते प्रोजेक्शन सेमच असेल. राईट क्लिक एंटर. राईट क्लिक रिपीट लाईन. मी डी पॉईंट पासून किंवा सी पॉईंट पासून जरी प्रोजेक्शन काढलं तरी डी मधून काढलेलं प्रोजेक्शन हे ऑब्वियस सी मधून पास होईल. राईट क्लिक एंटर. सो अशा पद्धतीने मी ए बी सी डी ई एफ प्रत्येक पॉईंट मधून काय करून घेतलेलं आहे, प्रोजेक्शन काढून घेतलेलं आहे. आता पुढं जर फ्रंट व्ह्यू काढायचं आहे. सो फ्रंट व्ह्यू म्हणजे काय असणार बघा, ही जी आता इथं रेफरन्स लाईन काढलेली आहे ह्या रेफरन्स लाईन वरती ओव्हरलॅप होणारी मी लाईन ड्रॉ करणार. लाईन कमांड मध्ये आलो. लाईन कमांड मध्ये येऊन इथून ते इथं मी एक लाईन काढून घेतली. हा, मी लाईन काढत असताना इथून ते इथपर्यंत डायरेक्ट एक सिंगल लाईन काढलेली नाही. मी इथून ते इथपर्यंत एक लाईन काढून घेतली आणि आता परत इथून ते इथपर्यंत दुसरी लाईन ड्रॉ करून घेतली. कमांड ऍक्टिव्ह आहे. कमांड मधून बाहेर यायला राईट क्लिक करून एंटर केलं. इथं बघा जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर इथं तुम्हाला ह्या 2 लाईन दिसतात. बघा ही एक लाईन वेगळी आहे आणि ही एक लाईन वेगळी आहे. ठीक आहे. आता हा इथं जो आहे हा फ्रंट व्ह्यू आहे. या फ्रंट व्ह्यूला मला लगेच लेबलिंग करून घ्यावं लागेल. जिथल्या तिथं लेबलिंग करून घ्या, चांगली सवय लावून घ्या, जेणेकरून कन्फ्युजन कमी होईल. आता बघा पुन्हा लेबलिंग करण्यासाठी मी सिंगल लाईन वरती आलो. इथं क्लिक केलं, स्पेसिफाय हाईट 3, अँगल 0. आता हा ए आणि एफ पॉइंट मला सिंगलच दिसेल. ए कॉमा एफ
त्याच्यानंतर बी आणि ई हा सुद्धा एकच पॉईंट दिसेल. त्याच्यानंतर सी आणि डी हा सुद्धा मला काय दिसेल, एकच पॉईंट दिसेल. नावं देऊन घेतली मी, 2 वेळा एंटर करा, कमांड मधून बाहेर या. सो अशा पद्धतीने इथं आता जे मी हे सिलेक्ट केलं, हा फ्रंट व्ह्यू झाला. आणि इथं आता जे हे सिलेक्ट केलेलं आहे सगळं, हा काय झाला, टॉप व्ह्यू झालेला आहे. सो पहिली स्टेज मी कंप्लीट केली. कंट्रोल एस करून त्याला सेव्ह करून घ्या. नेक्स्ट स्टेज करायची आपल्याला. प्रॉब्लेम मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की पर्टिक्युलर ही एएफ जी एज आहे ज्याच्यावरती आपण रेस्ट केलेला आहे, ह्या एएफच्या अपोजिटची एज म्हणजे कुठली, सीडी एज ही रेफरन्स लाईन पासून किती डिस्टन्स वरती आहे, 25 मिलीमीटर एवढ्या डिस्टन्स वरती आहे. हा, तर तुम्हाला थोडंसं कॅल्क्युलेशन करावं लागेल. इथं तुम्हाला सगळ्यात पहिला जाऊन डायमेन्शन मध्ये जाऊन इथून ते इथं हे डायमेन्शन तुम्हाला मोजावं लागेल. हे डायमेन्शन आहे 43.3. कंट्रोल एस. मी आता कॉपी कमांडचा यूज करतो. कॉपी कमांडचा यूज करून मी हे सगळं सिलेक्ट करतो. कॉपी कमांड मध्ये आलो मी. इथं कॉपी कमांड मध्ये आलो, कॉपी केलं. कॉपी करून स्पेसिफाय बेस पॉईंट म्हणतं. सो बेस पॉईंट समजा मी हा दिला. ऑर्थो मोड ऑन ठेवा. ऑन ठेवून मी इथं कुठेतरी त्याला प्लेस केलं. कमांड ऍक्टिव्ह आहे, कमांड मधून बाहेर यायला एस्केप प्रेस केलं. आता बघा त्यानं काय म्हणायचं प्रॉब्लेम मध्ये, एएफ एज वरती तुम्ही रेस्ट केलेला आहे. आता सीडी एज ही जी आहे, म्हणजे हा सीडी जो पर्टिक्युलर पॉइंट आहे, हा सीडी पर्टिक्युलर पॉइंट हा या रेफरन्स लाईन पासून वरती 25 मिलीमीटर एवढ्या डिस्टन्स वरती पाहिजेत. म्हणजे सिम्पली जर मला म्हणायचं झालं तर समजा मी इथून इथं, इथून इथं आणि इथून इथं जर असा एक ट्रायंगल काढून घेतला, राईट अँगल ट्रायंगल, तर त्यांना म्हणायचं की ही जी लेंथ आहे जी आता मी क्लिक केली, ही 43.3 आहे, ही आपण मोजले. हा, आणि त्यांना म्हणायचंय की आता जी मी ही क्लिक करणार आहे, ही किती पाहिजेत, 25 पाहिजेत. ही आपली रेफरन्स लाईन आहे. ह्या रेफरन्स लाईन पासून ही लेंथ जी आहे ह्याची हाईट किती पाहिजेत, 25 पाहिजेत. आणि ही लेंथ आपल्याला माहित आहे 43.3. बरोबर. सो थोडंसं ट्रिग्नॉमेट्री करावी लागेल. हा जो अँगल आहे, हा थिटा अँगल मला पाहिजेत. हा थिटा अँगल इज नथिंग बट इन्क्लिनेशन विथ काय आहे, HP आहे. बरोबर. सो मी साइन ऑफ थिटा जर घेतला, साइन ऑफ थिटा इज इक्वल टू ही लेंथ. बघा मी हा जर पर्टिक्युलर अँगल घेतला, साइन ऑफ थिटा इज इक्वल टू हे डिस्टन्स जे 25 आहे डिवायडेड बाय हे डिस्टन्स जे 43.3 आहे. तर मला थिटा अँगल काढून घेण्यासाठी काय करावं लागेल, साइन इनवर्स ऑफ 25 डिवायडेड बाय 43.3 हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर मला थिटा अँगल भेटेल. सो थिटा अँगल तो मला वाटतं 35, अराउंड 35 तो येतो. ठीक आहे. थोडं हे फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं, ते मी डिलीट करतो. आता पुढं मला ती हाईट अचीव करायची आहे 25ची. ती करण्यासाठी मी काय करतो बघा, ह्या सगळ्याला सिलेक्ट केलं. ह्या सगळ्याला सिलेक्ट करून मी रोटेट कमांड वरती आलो. रोटेट कमांड वरती येऊन ह्या पर्टिक्युलर पॉइंटला मी बेस पॉइंट सिलेक्ट केला आणि ऑर्थो मोड बंद करा, जेणेकरून तुम्हाला ते कळेल हे कसं रोटेशन होतं ते. सो हे रोटेट करायचं आहे. आणि आता अँगल आपण कॅल्क्युलेशन करून काढलेला असेल तर तो अँगल आहे 35 डिग्री. हा, सो 35 डिग्री दिला. आपण चेक करून बघू डायमेन्शन हे 25 आहे का. सो इथून ते इथं बघितलं तर ते जवळपास 24 पॉईंट काय दाखवतं, 84 दाखवतं. एक्झॅक्ट 25 दाखवत नाही. मी कंट्रोल झेड करतो, थोडंसं कॅल्क्युलेशन चेक करावं लागेल. कंट्रोल झेड. हा, मी त्याला ओरिजिनल पोझिशनला आणलं. रोटेट कमांड मध्ये आलो मी, ह्या पर्टिक्युलर पॉइंटला आलो. अँगल आहे 35.27. एंटर. डायमेन्शन्स मध्ये जाऊन आपण हे किती आहे 25. तो अँगल अनलेस अंटिल तुम्ही एक्झॅक्ट पुट करत नाही तोपर्यंत ते एक्झॅक्ट 25 येणार नाही. हा, सो रफली कॅल्क्युलेशन चालणार नाही. 35च्या वरती जे डिजिट्स आहेत सिग्निफिकंट ते आपण दिले पाहिजेत. इथं अँगल बघा, अँगल मध्ये जाऊन तुम्ही जर मेजर केला इथून हा अँगल, तर हा किती आहे, तो दाखवतो ऍक्च्युअली 35 सॉफ्टवेअर मध्ये, पण ऍक्च्युअल मध्ये तुम्ही कॅल्क्युलेटरवरती जर तो करून बघितला तर 35.27 अँगल जर एक्झॅक्ट तुम्ही पुट केला तरच ही हाईट किती होईल, 25 अचीव होईल.
सो अशा पद्धतीने इथं बघा आपण काय करून घेतला, हा इन्क्लिनेशन विथ HP काढून घेतलेला आहे. इथं जर तुम्ही बघितला ही लाईन वेगळी आहे आणि ही लाईन वेगळी आहे. ते दोन लाईन सिंगल लाईन नाही आहेत, ते दोन वेगळे तुकडे आहेत. हा एक तुकडा आहे आणि हा एक तुकडा आहे. ठीक आहे, हा फ्रंट व्ह्यू काढून घेतला आपण. आता या फ्रंट व्ह्यू नंतर आपल्याला काय काढायचं आहे, टॉप व्ह्यू काढायचा आहे. सो टॉप व्ह्यू काढायला परत लाईन कमांड मध्ये आलो मी. लाईन कमांड मध्ये येऊन इथून ऑर्थो मोड ऑन ठेवा, ऑन ठेवून लाईन काढून घेतली. राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. ह्या पॉइंट पासून खालती लाईन, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. थोडस केअरफुली बघा तो बीचा पॉइंट कुठं आहे, इथं पॉइंट आहे. नोड असं इथं दिसल्यानंतर मग मी क्लिक केलं आणि क्लिक करून इथं खाली क्लिक केलं, राईट क्लिक एंटर. डायमेन्शन सुद्धा मोजून बघा जेणेकरून चुकणार नाही, थोडस व्हेरीफाय होईल. 21.65 दिसतंय ते, इथून ते इथं डायमेन्शन 21.65 आहे. सेम तसं इथं सुद्धा मोजून बघा, इथून ते इथं हे मला चेंज करून मला अलाइन्ड करावं लागेल. हा पॉइंट टू हा पॉइंट 21.65 आहे आणि पुन्हा अलाइन्ड मध्ये जाऊन हा पॉइंट टू हा पॉइंट हे डिस्टन्स किती आहे, 21.46 आहे. ठीक आहे, आता हे जे आपण दोन्ही हा फ्रंट व्ह्यू जो काय आपण काढून घेतलेला आहे, ह्या फ्रंट व्ह्यूचा यूज करून आपल्याला आता काय काढायचं आहे, टॉप व्ह्यू काढायचा आहे. सो ते काढण्यासाठी काय करणार मी, आता जशा फ्रंट व्ह्यू करून खाली मी लाईन प्रोजेक्ट करून घेतलेल्या आहेत तशाच मला आता काय करावं लागतील, ह्या व्ह्यू पासून इकडं राईट साईडला लाईन्स करून घ्याव्या लागतील. लाईन कमांड मध्ये आलो मी, ह्या पॉईंट पासून इकडं राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. ए पॉईंट मधून जाणारी लाईन ही सी पॉईंट मधून ऑब्वियस पास होईलच. क्लिक राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. एफ मधून जाणारी लाईन ही डी मधून ऑब्वियस पास होईल. राईट क्लिक, राईट क्लिक, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. ई पॉईंट मधून लाईन काढून घेतली, राईट क्लिक एंटर, कंट्रोल यस. आता हे थोडं कन्फ्युजिंग वाटतं आपल्याला. इथं व्यवस्थित केअरफुली आपल्याला तुम्ही लाईन कुठल्या कशा एक्सटेंड केलेल्या आहेत ते व्यवस्थित बघावं लागेल. तर ह्याच्यासाठी मी एक सोपं तुम्हाला सजेस्ट करेन, डोनटचा यूज करा. डोनट मी कमांडचा यूज करतोय. स्क्रीनवरती मी सरळ डोनट टाईप केलं. स्पेसिफाय इनसाइड डायमीटर ऑफ डोनट 0 दिला. आउटसाइड डायमीटर मी 2 देतो, 2 दिला. आणि स्पेसिफाय सेंटर, आता बघा मी फक्त पॉइंट तिथं देत जातो. मला पहिल्यांदा ए पॉइंट लोकेट करायचं आहे. ए इकडून इकडं आहे आणि ए इकडून इकडं आहे. सो ए पॉइंट इथं आहे. त्याच्यानंतर बी लोकेट करायचं आहे. बी इकडं आहे आणि बी इकडं आहे. सो बी म्हणजे बघा बी हा इकडून राईटला आहे आणि वरून येणारा बी इथं आहे. सो बी इथं येईल. त्याच्यानंतर सी इकडं आहे, हा सी इकडं आहे. सो सी इथं आहे. बरोबर तुम्हाला तिथं जावं लागेल आणि थोडंसं पेशन्सनं तिथं काहीतरी इंटरसेक्शन, जॉमेट्री, सेंटर असं लिहिलेलं आल्यानंतर मग क्लिक करावं लागेल. सो हा पॉइंट आला. त्याच्यानंतर ए बी सी झाला. त्याच्यानंतर डी पॉइंट, डी पॉइंट हा इकडं आहे, वरचा डी पॉइंट वरून इकडं आहे. सो डी पॉइंट इथं आहे. त्याच्यानंतर ई पॉइंट हा ई इकडं आहे, वरून येणारा ई इकडं आहे. सो ई पॉइंट इथं आहे. त्याच्यानंतर एफ पॉइंट हा इकडं आहे, वरून येणारा इथं आहे. सो एफ पॉइंट. हा अशा पद्धतीने मी डोनट क्रिएट करून घेतले. कंट्रोल यस, सेव्ह करून घ्या फाईल, कंट्रोल यस. आता मला लेबलिंग करायचं आहे. सो लेबलिंग करण्यासाठी काय करतो बघा मी, सोपं मी सरळ सरळ ह्या ए वरती, बी वरती, सी वरती, डी वरती, ई वरती, एफ वरती क्लिक केलं आणि कीबोर्ड वरती कंट्रोल सी केलं. कंट्रोल सी, पुन्हा कंट्रोल व्ही, कंट्रोल सी कंट्रोल व्ही केलं की सगळी नावं ती तुम्हाला दिसतील. थोडंसं अप्रोप्रिएट कुठेतरी एका लोकेशनला या आणि आता क्लिक करा. सो क्लिक केलं की बघा बरोबर ते ए बी सी डी ई एफ नावं तुम्हाला तिथं दिसतील. हा हे फक्त आपण पॉइंट ड्रॉ करून घेतले. आता आपल्याला काय करावं लागेल ऍक्च्युअली मध्ये, आता हे कनेक्ट करावं लागेल. सो कनेक्ट करण्यासाठी लाईन कमांड मध्ये या. लाईन कमांड मध्ये येऊन मी पॉइंट कनेक्ट करतो फक्त. सो ए पॉइंट, त्याच्यानंतर ऑर्थोमोड बंद करा जेणेकरून इन्क्लाइन लाईन काढता येतील. ए पॉइंट, बी पॉइंट, सी. बघा मी हे क्लिक करत असताना थोडं मागे येतो, मी ही लाईन डिलीट करतो. एक गोष्ट ऑब्झर्व करा, लाईन कमांड मध्ये मी आलो, मी ज्यावेळी ह्या डॉट वरती येतो, डोनट वरती येतो, मी इथं आल्यानंतर थोडा थांबतो.
थांबल्यानंतर बघा तिथं सेंटर असं ते दाखवतं, ते दिसल्यानंतर क्लिक करा, गडबड करून क्लिक करू नका. सो ए पॉइंट, त्याच्यानंतर सेंटर दिसला, बी पॉइंट, त्याच्यानंतर सेंटर सी पॉइंट, त्याच्यानंतर सेंटर डी पॉइंट, त्याच्यानंतर सेंटर ई पॉइंट, त्याच्यानंतर सेंटर एफ पॉइंट, त्याच्यानंतर सेंटर ए पॉइंट. राईट क्लिक एंटर, कमांड मधून बाहेर या, कंट्रोल एस. इथं बघा आता मी सिलेक्ट करतो तर बरोबर तो हेक्झागनल शेप आपल्याला दिसतोय. ठीक आहे. तो इथं जो आपण आता काढून घेतला कंट्रोल एस, हा जो शेप काढून घेतलेला आहे हा टॉप व्ह्यू आहे. कधी, ज्यावेळी 25 एवढी हाईट आहे आणि इन्क्लिनेशन हे HPC एवढं आहे, एवढं असताना हे काढून घेतलेलं आहे. अननेसेसरी गोष्टी ट्रिम करून घ्या तिथल्या तिथं. हे अननेसेसरी आहे, हे मी ट्रिम करून घेतलं. अननेसेसरी गोष्टी मी ट्रिम करून घेतल्या. कंट्रोल एस. इथं आपलं झालेलं आहे HPचं इन्क्लिनेशन झालं कम्प्लीट. आपल्याला HP आणि VPचं इन्क्लिनेशन पाहिजे. इथून पुढे जे आहे ते इम्पॉर्टंट आहे. केअरफुली बघा. मी पुन्हा कॉपी कमांडचा यूज करतो. कॉपी कमांडचा यूज करून मी हा हेक्झॅगॉन जो आता टॉप व्ह्यू ड्रॉ केला त्याला मी सिलेक्ट केला. सिलेक्ट करून एंटर बटन प्रेस केलं. एंटर बटन प्रेस केल्यानंतर स्पेसिफाय बेस पॉइंट म्हणतं ते कमांड, इथं कमांड लाईनवर जर तुम्ही बघितला स्पेसिफाय बेस पॉइंट, मी कुठला तरी हा समजा बेस पॉइंट दिला. हे जशाच तसं कॉपी होईल, जशाच तसं ते नावासहित, जर तुम्ही नावं प्रॉपर दिलेली असेल तर ते नावासहित कॉपी झालेलं आहे. हा, इथं ऑर्थोमोड आता ऑन करायची तशी काही गरज नाही. मी तरी पण ऑन करून ठेवतो आणि ऑन करून मी, कंपल्सरी नाही की तिथं ऑर्थोमोड ऑन असावा. मी तरी पण ते एक रेषेत यावं म्हणून मी ऑर्थोमोड ऑन करून हा शेप घेतला. इथं कुठेतरी येऊन मी त्याला आता क्लिक केलं. बघा कमांड ऍक्टिव्ह आहे. कमांड मधून बाहेर याला एस्केप, कंट्रोल एस. आत्ता आपल्याला प्रॉब्लेम मध्ये त्यांनी जसं मेन्शन केलेलं आहे त्याच्यानुसार 45 डिग्रीचं इन्क्लिनेशन द्यायचं आहे VPC. पण कुठल्या एजचं? जी एज म्हणजे कुठली एज? AB एज. ही AB एज रेस्टिंग इन HP आहे. ही AB एज, ह्या AB एजनं VPC 45 डिग्रीचं इन्क्लिनेशन केलं पाहिजे. ही रिक्वायरमेंट आहे. तर कशी अचीव्ह करणार ते आपण बघा. ती करण्यासाठी मी रोटेट कमांडमध्ये आलो. रोटेट कमांडमध्ये आलो. सिलेक्ट ऑब्जेक्ट मी सगळा सिलेक्ट केला, पूर्ण सिलेक्ट केला. सिलेक्ट करून एंटर बटन प्रेस केलं. स्पेसिफाय बेस पॉइंट सांगा म्हणतं ते. सो बेस पॉइंट मी बघा आता मी ए बेस पॉइंट सिलेक्ट करतो. ए बेस पॉइंट सिलेक्ट केला आणि आता ऑर्थोमोड बंद करा. ऑर्थोमोड बंद करून तुम्हाला कळेल बघा हे रोटेशन नुसार बघा AB कसा रोटेट होतोय. बघा. आता मी 2 गोष्टी करून दाखवतो तुम्हाला. भले त्यांनी तिथं प्रॉब्लेम मध्ये 45 डिग्री अँगल सांगितलाय, 45 डिग्री पॉझिटिव्ह अँगल सांगितलाय आणि तो इन्क्लिनेशन विथ VP पाहिजे. मी जे आता करतो ते ऑब्झर्व करा व्यवस्थित. मी इथं पुट करताना आता 45 पुट करतो. 45 पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह 45 आहे. मी इंटर केलं आणि आता पुट केलं आणि आता मी इंटर करतो. इंटर केलं तर बघा AB कसा होता अगोदर, हा असा होता आणि AB आता कसा आहे बघा, हा असा आहे. हा, आणि ह्या ABचं जर मी अँग्युलर मध्ये जाऊन ABचं ह्या अशी इन्क्लिनेशन बघितलं तर ते 80 डिग्री आहे. सॉरी, हिथं एक चूक झाली आपली. हिथं एज मी AB ही रेस्टिंग इन HP घेतलेली नाही, AF ही रेस्टिंग इन HP आहे. हा, चूक झाली माझ्याकडून. कंट्रोल झेड करतो मी. कंट्रोल झेड. हा, इथं बघा आपण प्रॉब्लेम मध्ये नोमेनक्लेचर करताना ABCDEF असं अँटी क्लॉकवाईज नोमेनक्लेचर आहे. ह्या नोमेनक्लेचर नुसार बघितलं तर ही AF एज जी आहे, AF एज ही इथं बघा हा सिंगल इथला पॉइंट म्हणजे ही AF एज आहे. ही AF एज ही रेस्टिंग इन HP आहे आणि ह्या AF एजच्या समोरची एज, अपोजिट एज कुठली आहे? CD एज आहे. ही CD एज म्हणजे हा इथला पॉइंट, हा CD जो आहे हा 25 मिलीमीटर अबो आहे, HP आहे. त्यावेळी इन्क्लिनेशन किती होतं? 35 डिग्री होतं. आता आपल्याला काय व्हायला पाहिजे? AF एज जी आहे, AF एज ही
व्हीपीशी 45 डिग्रीच्या अँगल वरती पाहिजे. अचीव्ह करण्यासाठी मी काय करतो, रोटेट कमांड वरती आलो. रोटेट कमांड वरती येऊन हा अख्खा ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, एंटर प्रेस केलं आणि आता बेस पॉइंट मी कुठला देतो, ए बेस पॉइंट देतो आणि ए बेस पॉइंट देऊन मी अँगल आता अँगल मी निगेटिव्ह 45 देतो. सो निगेटिव्ह 45 दिल्यानंतर आता बघा, निगेटिव्ह 45 दिल्यानंतर एफ बघा इथं अगोदर कसा होता आणि आता एफ 45 कसा आहे. अँगल मी निगेटिव्ह 45 पुट केला. डायमेन्शन मध्ये जाऊन मी ही लाईन आणि ही लाईन त्यातला अँगल जर मोजला तर किती आहे, 45 डिग्री एवढा आहे. ठीक आहे. बघा एएफ लाईन आता कशी आहे आणि ती अगोदर कशी होती. मी पुन्हा कंट्रोल झेड करतो, कंट्रोल झेड करतो. मी इथं हे अचीव्ह करण्यासाठी निगेटिव्ह 45 अँगल दिलेला होता. मी कंट्रोल झेड करतो, कंट्रोल झेड ओरिजिनल पोझिशनला मी आलो. आता मी पुन्हा रोटेट कमांडचा यूज करतो. रोटेट कमांड मध्ये आलो, सिलेक्ट ऑब्जेक्ट, हा ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, एंटर प्रेस केलं. एंटर प्रेस करून मी आता ए पॉइंट दिला आणि आता मी काय करतो, रोटेशन अँगल पॉझिटिव्ह 45 पुट करतो. मी रोटेशन पॉझिटिव्ह 45 पुट केल्यानंतर मी अँगल्स मध्ये आलो. एएफ चा ह्या लाईनशी होणारा अँगल बघितला तर 45 डिग्री आहे. पण एक गोष्ट जर तुम्ही ऑब्झर्व केला, मगाशी एफ लाईन कशी होती आणि आता एफ लाईन कशी आहे बघा. तुम्ही अँगल पॉझिटिव्ह पुट करताय का निगेटिव्ह पुट करताय त्याच्यानुसार हे ओरिएंटेशन चेंज होतं. त्यामुळे प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला व्यवस्थित बघावं लागेल की अँगल काय दिलेला आहे आणि त्याच पर्टिक्युलर एज म्हणजे एएफ हीच एज व्हीपीशी का आहे, इन्क्लिनेशन मध्ये आहे. ठीक आहे. सो तुम्ही ओरिएंटेशन घेताना असंही घेऊ शकता किंवा ह्याच्या अगोदर मी जे काही दाखवलं ते तसंही घेऊ शकता. दोन्हीही वेज बरोबर आहेत, ते काही चुकीचे नाही. तर इथं आपण आता हे जे काही करून घेतलेलं आहे हे इन्क्लिनेशन विथ व्हीपी, त्याचा आपण टॉप व्ह्यू काढून घेतला. आता फक्त राहिला आपला काढणं फ्रंट व्ह्यू. सो फ्रंट व्ह्यू काढायला लाईन कमांडमध्ये या, प्रत्येक पॉईंट वरती प्रोजेक्ट करून घ्या. आता ऑर्थोमोड ऑन ठेवा. ए पॉईंट बघा, या ए पॉईंट जवळ सेंटर दिसल्यानंतर मग क्लिक करा. थोड्या मी वरती एक्सटेंडेड लाईन काढतो. राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. बी पॉईंट पासून सेंटर दिसल्यानंतर वरती लाईन काढली, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. सेंटर दिसल्यानंतर क्लिक केलं, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. ह्या पॉईंट पासून जॉमेट्रिक सेंटर दिसल्यानंतर क्लिक केलं, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. ह्या पॉईंट पासून सेंटर दिसल्यानंतर मग क्लिक केलं, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. ई पॉईंट पासून वरती लाईन काढून घेतली, राईट क्लिक एंटर. इन्शुअर करा ए पॉईंट मधून लाईन आहे, बी मधून आहे, सी मधून आहे, डी मधून आहे, ई मधून आहे, एफ मधून आहे. सो प्रत्येक पॉईंट मधून आपण लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. फक्त आता ह्या लाईन ज्या काढल्यात प्रोजेक्शन लाईन, ह्या टॉप व्ह्यू कडून वरती प्रोजेक्ट केलेल्या आहेत. आपल्याला आता इथून इकडं प्रोजेक्ट कराव्या लागतील. पुन्हा लाईन कमांड मध्ये येऊन ह्या पॉईंट पासून इकडं लाईन काढून घेतली मी, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. हा पर्टिक्युलर पॉईंट पासून इकडं राईट क्लिक एंटर आणि राईट क्लिक रिपीट लाईन. या पर्टिक्युलर पॉईंट पासून इकडं राईट क्लिक एंटर, कंट्रोल एस. आता मात्र हे खूप कन्फ्युजिंग दिसतं आपल्याला, कुठली लाईन कुठं कशी आले. मी तुम्हाला एक्सप्लेनेशन करताना सुद्धा सांगितलं होतं, कुठली लाईन कुठून कशी आले हे आपल्याला थोडं केअरफुली बघावं लागेल. तेवढ्यासाठीच मी त्या डोनटचा यूज करा म्हणतो. डोनट मध्ये मी आलो. सो डोनट टाईप केलं. आता आपण स्पेसिफाय इनसाइड डायमीटर 0, आउटसाइड डायमीटर सपोज 2, एंटर. आता आपल्याला डोनट्स द्यायचे आहेत. आता बघा एबीसीडी ए बी लेबलिंग करायचं आपल्याला. ए पॉईंट इकडून आहे आणि ए पॉईंट इकडून आहे. सो ए पॉईंट इथं कुठेतरी असेल, हा ए पॉईंट आहे. त्याच्यानंतर बी पॉईंट इकडं आहे, हा बी पॉईंट इकडं आहे, बी पॉईंट इथं. त्याच्यानंतर सी पॉईंट इकडं आहे, सी पॉईंट इकडं आहे, सी पॉईंट इथं आहे. त्याच्यानंतर डी पॉईंट इकडं आहे, हा डी पॉईंट इकडं आहे, सो डी पॉईंट इथं. त्याच्यानंतर ई पॉईंट इकडं आहे, हा ई पॉईंट इकडं आहे, सो ई पॉईंट इथं. त्याच्यानंतर एफ पॉईंट हा इकडं आहे आणि हा एफ पॉईंट इथं आहे, सो एफ पॉईंट इथं. हा कंट्रोल यस.
हा, जस्ट मी तिथं डॉट्स देऊन घेतले. नावं आपल्याला द्यायची आहेत. नावं पुन्हा पुन्हा तिथं टेक्स्टमध्ये जाऊन टाईप करत बसू नका. तिथं जी नावं दिले त्यांनाच कॉपी करा. ए बी सी डी सॉरी डी ई एफ. कंट्रोल सी, कीबोर्डवरती कंट्रोल सी मी टाईप केलं. कंट्रोल व्ही थोडंसं इथं साईडला करून ठेवा त्याला, आणि तुमच्या गरजेनुसार मग ती नावं जी काय आहेत ती तिकडं कोडून घ्या, पुल करून घ्या. आता बघा, हा इकडं ए, सो ए पॉईंट इथं आहे, ए पॉईंट इथं आहे. अर्थोमोड बंद करा. अर्थोमोड बंद करून हा इथं कुठेतरी आपल्याला ए पॉईंट दिसतो, हा ए पॉईंट दिसतो. मी थोडंसं मूव्ह कमांडचा यूज करून ह्या डायग्रामला खालती घेतो. मूव्ह कमांडमध्ये गेलो. बेस पॉईंट मी सपोज हा दिला. अर्थोमोड मी ऑन करतो. ऑन करून मी ह्या लाईनला, ह्या ऑब्जेक्टला मी थोडंसं खालती घेतोय. नाही, ते डिस्टर्ब होईल. ठीक आहे, असो, काय प्रॉब्लेम नाही. असं जरी असलं तर काय चुकीचं नाही आहे. फक्त थोडंसं ते आपल्याला ऑब्झर्व करताना कन्फ्युजिंग होतं. ते व्यवस्थित तुम्ही काय करा, हा जो व्ह्यू आहे तो काढतानाच काय करा, थोडासा ह्या रेफरन्सच्या लाईन पासून थोडासा तो लांब असावा, जेणेकरून हे वरच्या व्ह्यू मध्ये ते कन्फ्युजिंग होणार नाही. इथं बघा, हा बी पॉईंट आणि हा ए पॉईंट फार एकमेकाच्या जवळ आलाय, त्यामुळे ते थोडं कन्फ्युजिंग होतं. हा, सो ए पॉईंट मी देऊन घेतला. त्याच्यानंतर बी पॉईंट बघा, बी पॉईंट इकडं आहे आणि हा इकडं आहे. सो बी पॉईंट इथं आहे, आपला नाव दिलेलं आहे. सो बी पॉईंट हा, हा बी पॉईंट इथं आहे. त्याच्यानंतर सी पॉईंट, सी पॉईंट इथं आहे. सी पॉईंटला कुठं द्यायचं बघा आपल्याला, हा सी इकडं आहे, हा हा सी पॉईंट आहे, सी पॉईंट आहे. त्याच्यानंतर डी पॉईंट. सो डी पॉईंट, डी पॉईंटला पुल करून घ्या. डी पॉईंट इकडं आणि हा डी पॉईंट आहे. त्याच्यानंतर ई पॉईंट इथं आहे, ह्याला ई पॉईंट हा इकडं आहे, हा इकडं आहे. सो हा ई पॉईंट आहे. त्याच्यानंतर एफ पॉईंट इथून हा, हा एफ इथं आहे आणि हा एफ इथं आहे. सो हा एफ पॉईंट असेल. कंट्रोल एस. तर मी जस्ट तिथं टिपके काढून घेतलेले आहेत, डोनट्स काढून घेतलेले आहेत. त्याला आपल्याला आता काय करावं लागेल, कनेक्ट करावं लागेल. कनेक्ट करण्यासाठी लाईन कमांडमध्ये आलो. एकदा तुम्ही नावं देऊन घेतलेली असतील की ते कनेक्ट करणं काय अवघड नाही, पण कुठली लाईन कुठून कशी आले आणि ती कुठे इंटरसेक्ट होऊन पॉईंट कसा लोकेट करायचा हे आपल्याला केअरफुली बघावं लागेल. सो ए पॉईंट इथं आहे, ए पॉईंट. त्याच्यानंतर जॉमेट्रिक सेंटर दिसल्यानंतर बी पॉईंट. त्याच्यानंतर जॉमेट्रिक सेंटर दिसल्यानंतर सी पॉईंट. त्याच्यानंतर सेंटर दिसल्यानंतर डी पॉईंट. त्याच्यानंतर सेंटर दिसल्यानंतर ई पॉईंट. त्याच्यानंतर सेंटर दिसल्यानंतर एफ पॉईंट. आणि त्याच्यानंतर परत बॅक टू ए, ए दिसल्यानंतर, सेंटर दिसल्यानंतर राईट क्लिक, एंटर, कंट्रोल यस. इथं जर तुम्ही बघितला, हे अननेसेसरी लाईन मी ट्रिम करून घेतो. हे अननेसेसरी आहे, हे अननेसेसरी आहे. ट्रिम करून घ्या त्याला, कंट्रोल यस. इथं आपण आता तो हेक्झागोनल शेप काढलेला आहे, हा तो हेक्झागोनल शेप आहे. हा, कंट्रोल यस. थोडस आपल्याला ऑब्जेक्टची थिकनेस वेगळी दाखवायची आहे. ते दाखवण्यासाठी काय करतो बघा आपण, मी हा अख्ख्या डायग्रामला सिलेक्ट करतो, अख्ख्या डायग्रामला सिलेक्ट करतो. सिलेक्ट करून मी इथं बघा, हे तर लेयर्स मी ऑलरेडी क्रिएट केलेले आहेत. हा, प्रोजेक्शन्स मी त्याला देतो. हे प्रोजेक्शन्स त्याला दिले मी. प्रोजेक्शन तुम्ही दिल्यानंतर सगळा ऑब्जेक्टचा कलर काय होऊन जाईल, सियान कलर होऊन जाईल. प्रोजेक्शनचा लाईनचा कलर तुम्हाला दिसेल. ह्याच्यानंतर मात्र मग काय करा, ऑब्जेक्ट जो तुमचा जेवढा आहे तेवढाच ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. हा, आणि इथं येऊन मग त्याला काय करा, ऑब्जेक्ट करा. ह्याला काय करा, ऑब्जेक्ट करा. ऑब्जेक्ट केल्यानंतर हा सुद्धा, हा एवढाच सिलेक्ट करा आणि ह्याला सिलेक्ट करून लेयर्स मध्ये येऊन, लेयर्स मध्ये येऊन त्याला ऑब्जेक्ट करा. त्याच्यानंतर सेम तसं हा सिलेक्ट करून, तुम्हाला लेयर्स अगोदर क्रिएट करून ठेवावे लागतील तेवढ्यासाठी. ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर हा सिलेक्ट केला, लेयर्स मध्ये येऊन प्रोजेक्शनचा चेंज करून ऑब्जेक्ट करा. त्याच्यानंतर हा ऑब्जेक्ट सिलेक्ट केला मी, लेयर्स मध्ये येऊन प्रोजेक्शन्स मध्ये येऊन ऑब्जेक्ट करा. त्याच्यानंतर हा खालचा जो आहे त्या सगळ्याला सिलेक्ट केला, व्यवस्थित सिलेक्ट करा. नावं सुद्धा त्याच्यात सिलेक्ट होऊ देत व्यवस्थित. सिलेक्ट करून लेयर्स मध्ये येऊन, लेयर्स मध्ये येऊन प्रोजेक्शनचं चेंज करून तुम्हाला ऑब्जेक्ट करावं
लागा. ठीक आहे. इथं थोडंसं हे डायमेन्शनचे जे काय आहे याच्यावरती हे त्याची जर थिकनेस वाढली तर त्याला सिलेक्ट करा. त्याला सिलेक्ट करा आणि सिलेक्ट करून लेयर्स मध्ये येऊन ह्या ऑब्जेक्टच्या ठिकाणी हे बाय डिफॉल्ट जे आहे त्याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघा इथं आता काय झालेलं आहे, फक्त ऑब्जेक्ट हा त्याची थिकनेस वाढलेली आहे आणि तो व्हाईट कलरमध्ये आपण घेतलेला आहे. डायमेन्शन्स ही आपण येलो कलरमध्ये दाखवलेली आहेत आणि प्रोजेक्शन लाईन ह्या सियान कलरमध्ये दाखवलेल्या आहेत. सो डायमेन्शन ती येलो कलरची यायला इथं अॅनोटमध्ये जाऊन ह्या डायमेन्शन्स मध्ये ह्या ॲरोमध्ये जाऊन इथं मॉडिफाय मध्ये जाऊन तुम्ही लाईन्स आणि टेक्स्ट ह्याच्यामध्ये सेटिंगमध्ये जाऊन आपण इथं कलर जो आहे तो येलो केलेला आहे. इथला कलर एक्सटेन्शन लाईनचा येलो केलेला आहे. इव्हन टेक्स्टचा कलर सुद्धा इथं टेक्स्ट कलर काय केलेला आहे, येलो केलेला आहे. हे त्याच्यात सेटिंग केलेलं आहे. त्यामुळे बाय डिफॉल्ट मी डायमेन्शन दिल्यानंतर डायमेन्शन मला कशी दिसत आहेत, येलो कलरमध्ये दिसत आहेत. ऑब्जेक्ट व्हाईट कलरमध्ये दिसतोय आणि प्रोजेक्शन्स ही मला सियान कलरमध्ये दिसत आहे. हा, तर इथं बघा हा 35 डिग्री अँगल एचपीचा झाला आणि 45 डिग्री अँगल हा ही एएफ एज ही व्हीपीला इन्क्लिनेशन मध्ये असताना झालेला आहे. सो अशा पद्धतीनं हा हेक्झॅगोनल प्लेन असताना आणि व्हीपीला आणि एचपीला इन्क्लिनेशन असताना प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा हे स्टार्टिंग फ्रॉम रेफरन्स लाईन ड्रॉ करण्यापासून ते लेयरचा यूज करून आपण त्याला कसं तिची थिकनेस चेंज करतो, कलर कसा चेंज करतो, लेबलिंग कसं करतो, डोनटचा यूज कसा करतो, हे स्टार्ट टू एंड मी अतिशय डेप्थ मध्ये तुम्हाला ऑलमोस्ट मला वाटतं 36 मिनिटात ते 37 मिनिटांमध्ये दाखवलेलं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप युजफुल होईल. थँक्यू व्हेरी मच.